श्री गीता टॅरो हे श्लोक ज्याच्यात उत्तर आहे, त्या श्लोकाच्या अर्थावरून आपल्याला कळतं की उत्तर हो आहे की नाही आणि ते का हो म्हणतात ते. आणि ह्या बाजूला भगवंतांची आश्वस्त करणारी मूर्ती, अशी ही 61 कार्ड आणि 2 कोरी असतात. जोकर नाही बरं का तो, ते फ्रेम करून ऑफिसमध्ये घरात नेहमी दर्शन व्हावं म्हणून ठेवायसाठी येते. जेवढी श्रद्धा वाढेल, जेवढं आपण संपर्कात राहू, तेवढी भगवंत उत्तर अशी सुंदर देतात. बघूया आजचं काय उत्तर आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. देवा सांगा आम्हाला आजच्या प्रश्नाचं उत्तर काय म्हणता येते. तर 10व्या अध्यायात 37वा श्लोक म्हणतात येत घ्या म्हणून. बघूया 10व्या अध्यायातला 37वा श्लोक आमच्या काय प्रश्नाचं उत्तर घेऊन येतोय. वृष्णीनाम वासुदेवोस्मी पांडवानां धनंजया मुनीनामप्यहं व्यासा कवीनाम उशना कविही. वृष्णीवंशी पुरुषामध्ये, यादव कुलामध्ये वृष्णी नावाचं एक कुल होतं. पांडवानां धनंजया मुनीनामप्यहं व्यासा कवीनाम उशना कविही. तर वासुदेव मी स्वतः तुझा सखा आणि पांडवानां म्हणजे पांडवामध्ये धनंजय अर्थात तू. तेव्हा ज्या वेळेला श्रीकृष्ण प्रत्यक्ष कुलाची गोष्ट करतोय आणि मुद्दाम वासुदेवा हा म्हणतोय तो, की मी स्वतः वसुदेव पुत्र वासुदेव असा मी जो आहे तो आता तो परमपुरुष परमात्म्याचं नाही बोलत आहे, तो कुलाचं बोलतोय. तर वृष्णी कुलामध्ये मीच सर्वात श्रेष्ठ आहे आणि पांडवामध्ये अरे धनंजया तूच आहेस. मुनीनाम म्हणजे मुनीमध्ये वेद व्यास आणि कवीमध्ये कोण, शुक्राचार्य कवी मीच आहे. तेव्हा हा विभूती योग आहे. प्रत्येकामध्ये एक जे विशेषत्व असतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक दिग्गज असतो, एक असा मोठा. जसं म्हटलं ना की सर्व पर्वतामध्ये हिमालयाची तोड कशालाही नाही आणि उंची काय, हो 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 सर्व जगात उंच पर्वत. तसं भगवंत या ठिकाणी सांगत असल्यामुळे तुम्हाला मुद्दाम हे सुचवतात की प्रश्नाचं उत्तर नुसतं होच नाही, तर जे काही होणार आहे, जे तुमच्या मनात आहे, जे तुम्ही करणार आहात, ज्या संबंधी तुम्ही विचारताय, ते सर्वात टॉपला आहे, उंच. तेव्हा हे लक्षात ठेवायचं की हे अतिउच्च लेवलचं प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. आणि पुन्हा त्यामध्ये असं सांगितलं की स्वतःचं गुंतवून की वृष्णीकुलामध्ये मी स्वतः वासुदेव आणि धनंजया अरे तू पांडवांमध्ये. तेव्हा ज्यांच्या बरोबरीला नेऊन ठेवलं आहे ते स्वतः भगवंत आहेत. सर्व दृष्टीने उत्तर हो आणि यशस्वी होण्याचा मंत्र आहे हा.